झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। सावली, 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 कुठे होतीस पोरी? सावली, आणि अगं हे घर सोडूनच जायचं होतं तर आपल्या घरी का नाही आलीस? हक्काने यायचंस. आणि इतके दिवस कुठे होतीस, कशी होतीस, काय खात होतीस? तुम्ही शांत व्हा, मी बरी आहे आता. तू कशाला आलायस इथे? योग, तिलोत्तमा मेंदळे योग. योग असे असतात ना की या घरापासून मला लांब राहवतच नाही. तुझं काहीच काम नाहीये ते तुझं. जाणार आहे, इथे राहण्याची इच्छाही नाही कोणाची. पण माझ्या मुलीची जी काय अवस्था झाली आहे ना, ती तुम्हा सगळ्यांमुळे झाली, लक्षात ठेवा. तुझी मुलगी या मानलेल्या नात्याच्या आडून आमच्यावर चिखलफेक करायची नाही. जगन्नाथ, ऐका ना, सावली सुखरूप घरी परत आली आहे. आमच्या घरातही सगळं ठीक आहे. आणि तसंही आमच्या घरात ठीक असू दे किंवा नसू दे, तुमचा याच्याशी काही संबंध नाही आहे. सोनिका, संबंध नाही कसं नाही, लेक आहे माझी या घरात. तोपर्यंत माझा संबंध येणार जोपर्यंत माझी लेक या घरात आहे, कळलं? जगन्नाथ, हे सगळं बोलण्याची ही वेळ नाही. या तुम्ही. चंद्रकांतजी, या घरात काही चांगली माणसंही आहेत. त्यांच्या चांगुलपणाची अपेक्षा होती, पण तिथेही घोर निराशा झाली. माझ्या मुलीला घराच्या बाहेर काढलं गेलं. तिला कायमचं या घराच्या बाहेर ठेवायचं याचे प्रयत्न सुरू होते. तिच्यावर चोरीचे आरोप झाले. तेव्हा तुम्ही शांतपणे सगळं बघत उभे होतात, सहन करत उभे होतात. याच्याबद्दल वाईट वाटतं. शेवटी हाती काय आलं? माझी मुलगी सात्विक आहे, निरागस आहे, हेच समोर आलं की नाही? आणि काय तिलोत्तमा मेंदळे, इतकं मोठं एम्पायर उभं केलं तुम्ही, रूपम कॉस्मेटिक, पण साधी माणसं ओळखता नाही आली. येणार कशी म्हणा? डोळ्यावर जी अहंकाराची, द्वेषाची जी काही पट्टी बांधून ठेवली आहे, माणसं दिसणारच नाही तर ओळखायचा प्रश्नच येत नाही, नाही का? झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज।